आज नागपुरात सकल ओबीसींचा महामोर्चा होत आहे। या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आली आहे। प्रकाश अण्णा शेडगे हे स्वतः या ठिकाणी आलेले आहे। रविवनमध्ये सध्या ते आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात जे आहे प्रकाश अण्णा जे आहे मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जी तयारी करण्यात आली, अनेक ओबीसी नेते यामध्ये सहभागी होतात, कारण की ओबीसीचा विरोधातला जो काळा जी-आर आहे तो रद्द करण्याची मागणी जी आहे ती होती आहे। यामुळे प्रकाश अण्णा कसं पाहताय तुम्ही, जी-आर रद्द व्हावा अशी मागणी करताय, त्यासाठी आज मोर्चा निघतो? हे पहा, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यामध्ये कुणाचं दुमत नाही आहे। गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यामध्ये सुद्धा कुणाचं दुमत नाही आहे। पण त्यांना आरक्षण देताना ह्या 450 गरीब जमातींचं आरक्षण जे आहे, त्यांच्या लेकराबाळांचं भविष्य उद्ध्वस्त करून त्यांना आरक्षण देण्याची ही मागणी मूळ सकल मराठा समाजाची नव्हती। 58 मोर्चे जे निघाले मराठा समाजाचे मुख्य मोर्चे, त्यांची मागणी काय होती की आम्हाला आरक्षण हवं आहे, पण आम्हाला आरक्षण घेताना कोणाला कुठल्याही समाजाचा अन्याय होता कामा नये। 50% वरती वेगळा प्रवर्ग करून आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, ही त्यांची मूळ मागणी होती। पण ज्यावेळी हे जरांगे पाटील आले काय, आणि त्यांनी जे ह्या मागण्या सुरू केल्या, घेतलं तर ओबीसीतलंच। आता त्यांना SC-BCचं आरक्षण आहे, त्यांना EWS आरक्षण आहे, ते 10%, हे 8.5%। परत 58ला कुणब्यांचे दाखले घेतलेत, त्याचं आमच्यातलं आरक्षण घेतातच आहेत, प्लस ओपन कॅटेगरीतलं पण घेतात आहेत काय। हे 4 आरक्षणं घेणार आहे हे हा समाज आहे। या देशामधल्या कुठल्या घटनेत एखाद्या समाजाला 4 ठिकाणी तुम्ही हे घेऊ शकता म्हणून हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस हा जर नियम तर लागू असेल तर आम्हाला हातात काठी घ्यावीच लागेल। आणि ती काठी घेण्यासाठीच आज ओबीसी समाज जो आहे हा या ठिकाणी नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये आज चाल करून आलेला आहे। आज धडक मोर्चा आमचा निघालेला आहे, लाखोंच्या संख्येनं आज या ठिकाणी ओबीसी रस्त्यावर उतरणार आहे। सरकारला धडके भरल्याशिवाय राहणार नाही। आणि जर बऱ्यावरनं जर 2 सप्टेंबरचा GR जो आहे तो मागे घेतला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे वादळ जे आहे ते महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरची लढाई जी आहे ते आम्ही करू। आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त आम्ही पाहू शकणार नाही। सरकारनं तो बेकायदेशीर GR रद्द करावा। नातेसंबंध, कुळ कायदा, अमकन टमकं, उद्या गोत्र काढतील ना हे। गोत्र म्हणजे काय, म्हणजे अख्खा देशच असतो एक, काश्यप गोत्र काय, भारद्वाज गोत्र, हे काय लावलं हे सगळं? हे संविधानात्मक हे मागासवर्गीय आरक्षण आहे, ओबीसीतूनच पाहिजे असा जो हे धरला जातं, आग्रह धरला जातं, जी नवीन मागणी जी त्यानुसार GR निघाला, कसं पाहतात? हे पहा, त्यांचा जो जो आहे की ओबीसीतलंच आरक्षण हवं आहे, त्याच्या मागची ज्ञानबाजी मेघ अशी आहे की ह्या ओबीसीचं आरक्षण 27% आरक्षण जे आहे त्यातून कुठेतरी एखादं कुणब्याचं पोरग, एखादं धनगराचं पोरग, वडाव्याचं पोरग, कुठेतरी जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक होते, एखादा चुकून माकून नगराध्यक्ष होतो। हे यांना नको आहे। म्हणजे ते सुद्धा जे आहे आरक्षण जे आहे हे राजकीय प्रवासच जो आहे ओबीसीचा संपुष्टात आणायचा आहे। यांना शैक्षणिक आणि याच्या नोकऱ्या नको आहेत। हे म्हणजे आम्हाला हे ओबीसी म्हणलं म्हणजे राजकीय आरक्षण आम्हाला घ्यायला मोकळी झाली, म्हणून हे आरक्षण जे आहे हे राजकीय उद्ध्वस्त करायचं ओबीसी यातून, त्यांचं सगळं आरक्षण उद्ध्वस्त करायचं आहे, हा घाट त्यांनी घातला आहे। म्हणून ह्या सगळा उपद्रव आणि सरकार त्यांच्या दबावाला बळी पडलेलं आहे। हे जरांगेच्या मुंबईमध्ये जो हैदोस घातला, जास्त डोकं दाखवले म्हणजे सरकार दबावात येतं असं तुम्हाला? नक्की सरकारला डोक्याचीच भाषा कळते ना। मग आज आता डोकी मोजा ना आमची किती आहेत ते, आणि त्यांचीही मोजा तुम्ही, आणि कुणाची जास्त आहे ते बघा ना। आणि हे आता झाले, आता मुंबईचा अजून महामोर्चा आमचा व्हायचा आहे अजून, त्यावेळी कळेल काय ओबीसीची ताकद काय आहे ओबीसी या महाराष्ट्रामध्ये, ते कळेल। 60% आम्ही आहे ना काय, जो ओबीसी की हित की बात करेगा इसके आगे वही इस राज्य में राज्य करेगा, हे आम्ही आता दाखवून देऊ सरकारला। ओबीसी मध्ये घुसखोरी केली जाते, हैदराबाद गॅझेटियर लागू केलं। हे बघा, असं आहे की आपण देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान आपण हे केलेलं आहे, आणि संविधानात्मक जे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये मोगल काळातले दाखले, निजामातले दाखले, ह्याला काहीच हे नाही आहे। तुम्हाला आता आरक्षण घ्यायचं असेल तर घटना काय म्हणते आहे की तुमचं मागास पण सिद्ध झालं पाहिजे। मराठा समाज मागास सिद्ध झाले का? 4 वेळा नाकारलेलं आहे। 4 आयोगाने हा समाज मागासला नाही। गायकवाड कमिशननं फक्त सांगितलं की हा मागासला आहे, पण सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हा गायकवाड कमिशनचा जो हा फिक्सिंग आहे,
आणि हे फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन आहे. मराठा समाज कुठलेच हे ज्या निकष आहे पूर्ण करत नाही. एक मराठा म्हणून पण ते मागास ठरत नाही आणि कुणबी म्हणून पण ठरत नाही आहे. म्हणून ना ते कुणबी म्हणून दाखले घेऊ शकतात, ना मराठा म्हणून मागासवर्ग ठरवू शकतात. आणि मागासवर्गीय नसताना सुद्धा यांनी बॅकडोर एंट्री करण्याचा हा प्रयत्न आहे. तो कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातला तमाम ओबीसी जो आहे तो जागा झाला आहे आणि तो हा सरकारचा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. न्यायालयीन लढाई आमची सुरू आहे, एकीकडे आमची रस्त्यावरची लढाई सुरू आहे आणि त्यामुळे सरकारचं आता घोडा मैदान जवळ आहे. जिल्हा परिषद निवडणुका जवळ आलेल्या आहेत. आता सरकारला कळेल. आता विखे पाटील म्हणतायत कोर्टात प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, आम्हाला JR रद्द करते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अरे पण तुम्ही कुठल्या कोर्टाला विचारून दिला? परवा भुजबळ साहेब काय म्हणाले की न्याय आणि विधी न्याय विभाग आहे त्यांची तुम्ही मान्यता घेतली का हा JR करताना? मग आता आम्ही कोर्टात घेऊन तुम्हाला मिरची लागायची कारण काय? तुम्ही सांगा ना. तुम्ही जाहीर करा की आम्ही तो JR मागे घेतो. आमच्या सगळ्या याचिका आम्ही मागे एका झटक्यात घेऊन एका मिनिटात मागे घेतो. माझं आव्हान आहे विखे पाटील साहेबांना की तुम्ही जाहीर करून टाका की आम्ही JR मागे घेतो. आम्ही पण सगळ्या आमच्या याचिका मागे घेतो. कोर्टाला उलटं चांगलं आहे काय? कोर्ट कशाला मग की तुम्ही उगाच तुम्ही हे याचिका दाखल करा आपण असं होत नाही. तर आम्ही याचिका मागे घेऊ. तुम्ही JR मागे घोषणा करा. आम्ही ताबडतोब सगळ्या याचिका आम्ही मागे घेऊ. लक्ष्मण हाके म्हणतात विखे पाटलांना मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागले, त्यांच्या मागे जरांगे असल्यामुळे ते नेते. हे बघा, कोणी मुख्यमंत्री व्हावं आणि कोणी काय व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न एवढा आहे की आमच्या ओबीसी गरिबांच्या आरक्षणाचं जे ताट आहे त्यातला घास कोणी काढून घेऊ नये. गरीब समाज आहे, तेलीमाळी साळी कोष्टी गाव कुसाबाहेरची सगळी मंडळी आहेत. काय समजलं का? काल कुणबी समाज जो आहे, काल संपूर्ण कोकणातला कुणबी लाखोंच्या संख्येनं काल मैदानात उतरला आरक्षण आझाद मैदानमध्ये. ते म्हणतात की आम्ही कुणबी आहोत, हे मराठी आहेत आणि आमचा रोटी बेटी होत नाही आहे. उलट हे आम्हाला मागासल्यामुळे आम्हाला वेगळ्या पंक्तीत लग्नामध्ये सुद्धा मराठ्यांच्या मुलाचं लग्न असेल आणि कुणबी जर गेले तर त्यांना वेगळी पंगत लागते आणि त्यांना लंगोटी घालायला आता भाग पडलं त्यांना आता इतके वर्ष. म्हणून मी म्हणलं तुम्ही लंगोटी एक वर्ष तरी घालून बघा ना. कुणब्यांचे भोग तरी भोगा. कुणब्यांचे भोग भोगायचे नाही आहे, फक्त सर्टिफिकेट पाहिजे आणि आरक्षण पाहिजे. अरे काय या संविधानात्मक राज्य आहे, कायद्यानं चालणारं राज्य आहे. ह्याच्यामध्ये हे आम्ही मुळीच चालू देणार नाही. आजचा मोर्चा होणार आहे कसं पाहतात? नाही, नक्कीच. कारण की एवढा आता इथं अनरेस्ट आहे. आत्तापर्यंत ह्या 2 सप्टेंबरच्या JR नंतर ओबीसीचं आरक्षण जाईल म्हणून व्यथित होऊन 13 जणांनी आत्महत्या केल्या. 13. मग त्याच्यामध्ये त्या मुलांचे आईबाप, त्या मुलींचे भाऊ, की बाबा आमचं काय होणार. चळवळीतले कार्यकर्ते ते बोचरे म्हणून जे आहेत अकोल्याचे, त्यांनी ते स्टेटस ठेवून आत्महत्या केली. त्यामुळं सरकारने आता जर सरकारला वाटत असेल की आता नेते बोलतात ते आम्हाला कोंडीत पकडलं जातं आहे, मग सरकारला लाज वाटली पाहिजे होती की आमचे 13 आत्महत्या होतात. ते तुम्हाला जर आत्ता तुम्ही म्हणताय न्यायप्रविष्ट आहे, तर मग तुम्ही ज्यावेळेस हा JR काढत होता त्यावेळेस मग तुम्ही आमच्या ओबीसी नेत्यांना का नाही या संदर्भात विश्वासात घेतलं? तुमचं जर म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही या JRनं, फक्त रक्त नाते संबंधातील व्यक्तींनाच फायदा होणार आहे कुणबी दाखल्यांसाठी, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळात ठेवायचं होतं. विधिमंडळात नाही ठेवलं तर तुम्ही जी आता उपसमिती केली ओबीसीची, ती उपसमिती तो JR आल्यानंतर 2 दिवसांनी करताय. त्याच्यानंतर तुम्ही कॅबिनेटमध्ये तरी मान्यता घेतली का याला? आणि मुळामध्ये SC ST ओबीसीचे दाखले द्यायचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत किती समाज येतात माहिती आहे? ओबीसीच्या 450 जाती आहेत. SC ST SBC 500, 550, 600 जातींचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये फक्त एकाच जातीसाठी कसं काय फडणवीस साहेब तुम्ही हे सगळं ग्रेड कार्पेट टाकताय? एकाच जातीसाठी ती शिंदे कमिटी नेमली जाती, पुरावे शोधण्यासाठी नेमली जाती, मराठवाड्यातले पुरावे, नंतर महाराष्ट्राचे पुरावे. अहो म्हणजे आत्ता मग हाईट असेल या संदर्भामध्ये वंशावळ जुळवायला, माझी वंशावळ मी जुळवतो, वंशावळ जुळवायला तहसीलदाराची समिती आहे. म्हणजे तुम्ही फक्त या, आम्ही तुम्हाला दाखले देतो. आत्ता या JRमध्ये काय की ज्याच्याकडं कुणब्याचे पुरावे नाही आहेत त्यांनी काय करायचं? त्याच्या नातेसंबंधातल्या व्यक्तींनी सांगायचं की हा माझा बाप कोणत्या जातीचा आहे. आत्तापर्यंत आम्ही सगळ्या जाती, तो उमेदवार सांगतो म्हणजे मी सांगतो, इथं माझा बाप कोण आहे हा माझ्या नातेसंबंधातला आणि कुळातला कोणतरी तिरायत व्यक्ती सांगणार. अहो काय लावलं आहे? त्याच्यामुळं एवढा मोठा अन्याय आमचा साधा ग्रामपंचायत सदस्य पण होणार नाही. त्यामुळं आम्ही आता ही आमची अस्तित्वाची लढाई आहे. आता आर या पार
आम्ही तुम्हाला मॅन्डेट दिलं विधानसभेला, तुम्ही त्याचे उपकार असे फेडले. आता आम्ही या उपकाराची परतफेड आहे ना कशी करतो तुम्हाला 2 महिन्यात समजेल. नक्कीच ज्या पद्धतीनं ओबीसीवर जे आहे या GR मुळे मोठ्या प्रमाणात गदा आलेली आहे, ओबीसीच्या ताटातलं खाल्लं जातं, त्यामुळे जे आहे ओबीसी समाज जो आहे आता आक्रमक झालेला आहे. मराठ्यांना दिलेला GR जो आहे रद्द करण्यात यावी अशी मागणी होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ वलसे, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.